महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं बाजी मारली आहे। 29 पैकी 23 मनपामध्ये भाजपची सत्ता आली आहे। ठाकरे, पवार आणि काँग्रेसचा राज्यभरात त्यांनी धुव्वा उडवलाय। मुंबईमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार असं सध्या चित्र आपल्याला दिसतंय। राज्यातील 29 पैकी 23 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। वसई, विरार, लातूर, भिवंडी महापालिका वगळता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भाजपला बहुमत मिळाले। लक्षणीय बाब म्हणजे अनेक ठिकाणी भाजपला एखादी सत्ता सुद्धा मिळाली आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली वगळता भाजप कुठेच छोट्या भावाच्या भूमिकेत नाहीये। पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये भाजपची एखादी सत्ता आली आहे। महापालिका निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळते। बहुतांश महापालिकेवर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित होताना दिसते। तर कोणकोणत्या महापालिकांवर भाजपनं झेंडा फडकवलेला आहे आपण एकदा पाहूयात। तर मुंबई महानगरपालिकामध्ये भाजप आणि शिवसेनेचा डंका। ठाणे महापालिकामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। भाजप आणि शिवसेना युती तिथे लढलेली होती। नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता आली आहे। पनवेल महापालिकेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढलेले होते, तिथे सुद्धा त्यांची सत्ता आली आहे। पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आहे। नाशिक महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आहे। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा भाजपचाच डंका पाहायला मिळतोय। तर सांगलीमध्ये सुद्धा भाजपला मोठा विजय मिळालाय। जालन्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आली आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपच मोठा भाऊ ठरलेला आहे। कोल्हापूर महापालिकेमध्ये सुद्धा भाजप, शिवसेनेची सत्ता आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपला मोठं यश मिळालंय। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीला यश मिळाले। अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला यश मिळालेलं आहे। तर नांदेड, वाघाळा महापालिकेमध्ये सुद्धा भाजपनंच आपला विजय संपादित केलाय। भिवंडी महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली आहे। जळगाव महापालिकेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। अकोला महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आहे। तर कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप, शिवसेना युतीची सत्ता आली आहे। अमरावतीमध्ये भाजपला मोठं यश मिळालंय। नागपूरमध्ये सुद्धा भाजप, शिवसेनाच मोठा भाऊ ठरलेला आहे। महायुतीला यश मिळालंय। सोलापूरमध्ये भाजपला यश मिळालंय। धुळ्यामध्ये सुद्धा भाजपला यश मिळालंय।